नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारण्याआधीच आंदोलन स्थगित, सचिन सातव यांची ठाम भूमिका। बारामती शहरात कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांचा विविध प्रलंबित प्रश्नांसाठी नुकतेच आंदोलन करण्यात आले होते। या आंदोलनाला नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष तथा शहराचे प्रथम नागरिक सचिन सदाशिव सातव यांनी स्वतः उपस्थित राहून भेट दिली। विशेष बाब म्हणजे नगराध्यक्ष पदाचा औपचारिक कार्यभार स्वीकारण्याआधीच त्यांनी पहिल्याच आंदोलनात आपली ठाम व संवादात्मक शैली दाखवत आंदोलन स्थगित करण्यास यश मिळवले। आंदोलनास्थळी उपस्थित कामगारांशी आणि त्यांच्या प्रतिनिधींशी नगराध्यक्ष सातव यांनी सविस्तर व सखोल चर्चा केली। यावेळी त्यांनी कामगारांच्या वेतन प्रणालीबाबत एक खळबळजनक खुलासा केला। कामगारांचे पगार थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होत असले तरी प्रत्यक्षात अनेक कामगारांची एटीएम कार्डे आणि त्यांचे पिन क्रमांक संबंधित कॉन्ट्रॅक्टदारांकडेच असल्याचं समोर आलंय। कॉन्ट्रॅक्टदार कामगारांच्या खात्यातील पैसे स्वतः काढून घेतो आणि त्यातील काही रक्कमच कामगारांना दिली जाते, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केलाय। नगराध्यक्ष सातव म्हणाले की हा सर्व प्रकार माझ्या निदर्शनास आलेला आहे। अशा अन्यायकारक पद्धतींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे। कामगारांचे हक्क हिरावून घेणारा कोणताही कारभार खपवून घेतला जाणार नाही। त्यांनी कामगारांच्या सर्व तक्रारी शांतपणे ऐकून घेतल्या आणि प्रशासनाच्या पातळीवर ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले। यावेळी बोलताना त्यांनी आपली पार्श्वभूमीही स्पष्ट केली। मी 3 पिढ्यांपासून सार्वजनिक जीवनात असलेल्या कुटुंबातून आलेला असून जनतेतून निवडून आलेला नगराध्यक्ष आहे। त्यामुळे जनतेचे प्रश्न, वेदना आणि अडचणी मला चांगल्या प्रकारे समजतात। सगळे ऐकून घेणं आणि योग्य तो न्याय देणं ही माझी जबाबदारी आहे, असं त्यांनी ठामपणे सांगितलंय। नगराध्यक्षांच्या सकारात्मक भूमिकेमुळे आणि दिलेल्या आश्वासनांमुळे अखेर हे आंदोलन स्थगित करण्यात आले। त्यांच्या या भूमिकेमुळे कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून शहरातील प्रशासन अधिक संवेदनशीलपणे काम करेल अशी अपेक्षाही व्यक्त केली जाते। विनंती आहे, हात जोडून विनंती आहे माझ्या माता भगिनींना, कोणीही असं काय करू नका। तुमचं उपोषण इथंच थांबवा, आम्हाला थोडा वेळ द्या। मला आणि आरतीला सभागृहात जाऊन द्या, तुमचे प्रश्न जाणून घेऊन द्या, बैठका लावून द्या। आम्ही निश्चित तुमच्या सर्व समस्यांवर तोडगा काढू, ही माझी आणि आरतीची तुम्हाला हात जोडून विनंती आहे। आणि सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, एवढ्या सगळ्या जनतेच्या साक्षीने, या सगळ्या कॅमेऱ्यावरतीच्या साक्षीने सांगतो, तुम्ही थोडा वेळ द्या। आणि आजची तारीख लिहून घ्या, 26/12। 26/12 धरू नका। ज्यावेळेस आपली पहिली बैठक होईल, दुसरी बैठक होईल, तिसऱ्या बैठकीत फिनिश। आणि लवकरात लवकर 2019 नाही, तुमचं पहिला अर्ज कधीच आहे? अगोदर ऑक्टोबर 2025, म्हणजे 3-4 महिने झाले। मी फक्त महिन्याभरातच तोडण्यात आलो म्हणजे तुम्ही आम्हाला तसा शब्द परफेक्ट द्यावा की बाबा हे बघा, परफेक्ट म्हणजे मी काय तुम्हाला सांगतो, वेळ लागेल पण आम्ही चांगला परफेक्ट परतावा देऊ। आमच्या माता भगिनींच्या कामाचा व्यवस्थित जे काय कायद्याने आपल्याला आहे ते निश्चित तुम्हाला मिळेल। त्याच्यासाठी थोडा वेळ द्या, सगळं समजून घ्या काय होतंय, आम्हाला समजून घेऊन द्या की काय पेमेंट निघतंय, कसं निघतंय, यांनी सुद्धा सांगू द्या। आता प्रकार असा सुद्धा होतो, आम्ही मध्यंतरी असं चालू केलं की बाबा बँकेत मी फक्त ते काय गोष्टी वाचल्या होत्या त्या ते होतं, डायरेक्ट बँक खात्यात पगार जमा करा, बरोबर आहे। असा नगरपालिकेच्या काही कॉन्ट्रॅक्टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत झाला। मला नंतर कळलं एटीएम कार्डच ठेकेदाराकडे, नाही एटीएम कार्डच ठेकेदाराकडे आहे आणि त्याचं पासवर्ड सुद्धा ठेकेदाराकडे, ते वरचे पैसे काढून घेतोय आणि बाकीच्याला कॅश देतो। आहे 12 तुमच्या आले का नाही, माझे सगळं कानात आहे, माझ्या कानात आहे, डोळ्याने मी सगळं बघतो, लक्ष देतो। महत्वाचं लक्ष नाही, मला सगळं लक्ष देतो। जी 3 पिढ्याचा नगराध्यक्ष जनतेतून आलोय, तेवढं तर लक्षात ठेवायला लागतं। जबरदस्त आता Subscribe now and press the bell icon. Never miss an update.